धन्यवाद. पुन्हा एकदा आपण तांत्रिक बिघाड थोडी झाली होती, त्यामध्ये सुधारणा करून आपण पुन्हा एकदा सामन्यामध्ये परततोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकतो 7 धावसंख्या ही धावफलकावर. एक गडी बाद 7. अजिंक्य खेळतोय, त्याला साथ देताना प्रदीप. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हर्षन. दोन बलाढ्य संघ अर्थात दिवा वर्सेस कोपरखेने असा हा सामना आपण पाहतोय. इथं जागा बनवून खेळण्याच्या प्रयत्नात होता, परंतु स्पष्टपणे अपयश ठरला होता. त्या दरम्यान रिस्की धाव घेतली असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात बचावला अजिंक्य. एक धाव पूर्ण होते, धावसंख्या पोहोचते 8 धावसंख्याच्या घरात. आपण पाहत आहात अग्रिकोली प्रीमियर लीग 2025. अग्रिकोली युवकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण केलं गेलं, अर्थात ते वर्ष होतं 2016. वाशी येथील NMSA मैदानावर सराव सामने खेळले गेले आणि त्यानंतर पंचगणी महाबळेश्वर येथे इथून सुरू झालेला प्रवास आज आपण पाहतोय करावे येथील या मैदानापर्यंत पोहोचलाय. या दरम्यान घडलंय काय तर चेंडू हवेमध्ये आणि गडी बाद होतोय, हादरा बसतोय. दुसरा गडी गारद होतोय. प्रदीप बॅक टू पॅव्हलियन. एक चांगला मोरा बाद करण्यात यश प्राप्त करतोय हर्षन. भेदक मारा करतोय. आपल्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास इथे मात्र सार्थ ठरवतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. चांगलं जजमेंट आपण पाहिलं तिथं जतीन याच्या माध्यमातून. महत्त्वाचं यश आपल्या संघासाठी प्राप्त करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉनी टायटन्स कोपरखेने संघ धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. 8 रन्स लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1 ओव्हर. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. डू और डाय हा सामना, करो या मरो. जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये उद्याच्या दिवसासाठी पात्र ठरेल आणि जो संघ हरेल त्याचे मात्र या स्पर्धेतील प्रवास मात्र थांबला जाईल. नवीन फलंदाज येतोय विपुल भोईर. या करावे गावातीलच हा सुपुत्र यजमान खेळाडू. या मैदानातील कोपरा कोपरा ज्या खेळाडूला माहीत आहे गेली कित्येक वर्ष याच मैदानावर त्याचा सराव सुरू असतो तोच विपुल येतोय. गोलंदाजीसाठी हितेश कोटकर. ऐरोली गावातील हा सुपुत्र. उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. कर्णधाराने विश्वास दाखवलाय. ओमियाने दुसरं षटक हाताळण्याची त्याला जबाबदारी दिली. बघूया आपल्या कर्णधाराचा विश्वास कुठल्या रीतीने सार्थ ठरवतोय. आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 अशी थोडीशी सावध सुरुवात कोपरखेने अर्थात टॉनी टायटन्स कोपरखेने संघाची आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. इथे मात्र सुरेख फटका लगावलाय. आकर्षक असा फटका आपण पाहतोय अजिंक्याचा. स्वतःचा आत्मविश्वास मात्र या फटक्याने वाढला जाईल इतका आकर्षक असा फटका होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा स्विच फटका आपण याला संबोधलं जातं. तो आकर्षक फटका खेचून काढले. याच फटक्यावर त्याची हुकूमत होती, परंतु मागील अनेक सामने अनेक महिने हा खेळाडू मात्र बॅड पॅचमधून जातोय. परंतु कर्णधार विशाल मडवी याने दाखवलेला विश्वास या फटक्याने तो मात्र त्याने मिळवलाय. बघूया पुढे काय घडते. आता मात्र सुरेख फटका. याच अजिंक्यच्या खेळीची संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेट वाट पाहत होता. याच अजिंक्यच्या फॉर्मची कोपरखेने संघ वाट पाहत होता आणि तो फॉर्म मात्र या 2 फटक्याने मात्र दिसून येते. लाजवाब खेळी मात्र आता साकारताना दिसतोय. 2 त्याच्या कारकिर्दीतील त्याच्या भात्यातील सर्वोत्तम फटके खेचून काढत्या, परंतु या 2 फटक्याने अजिंक्यचा आत्मविश्वास वाढले आणि खऱ्या अर्थाने कोपरखेने संघ सुद्धा त्या माध्यमातून फ्रंटफुटवर आलाय. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 2 गडी बाद 20. सुरेख क्रिकेट अजिंक्यच्या माध्यमातून पुन्हा एकदा हितेश मात्र कमबॅक करण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे. बघूया कमबॅक करतोय का. डावखोरे हाताचा हा गोलंदाज धावतोय, 55 पार करतोय, चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्याचा हितेश. इथे मात्र सुरेख असा फटका. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव सहजरित्या पूर्ण. चांगल्या टप्प्यावर योग्य दिशा आणि योग्य नियंत्रणाने गोलंदाजी करतोय हितेश कोटकर.
पहिला डाव आपण अनुभवतोय. डू ऑर डाय असा सामना. दोन बलाढ्य संघ अर्थात दिवा आणि कोपरखैने. एका बाजूला ओमी केनी हे आत्ताच्या आधुनिक क्रिकेटमधील एक सर्वोत्तम खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक सर्वोत्तम महान खेळाडू. ते मात्र चेंडू निसटला होता हातामधून. पंचांचा निर्णय आपण पाहतोय चौकार. एक आगली वेगळी शैली आपण पाहतोय पंचांची. अजिंक्य मात्र आता इथे थांबायला मात्र तयार नाही. इतकी सुरेख फटकेबाजी करतोय अजिंक्य पाटील, अजिंक्य गजानन पाटील. सुरेख फटकेबाजी. अगदी 2 दिवसापूर्वी त्याने वाढदिवस साजरा केलाय आणि खऱ्या अर्थाने आज तो वाढदिवस साजरा करतोय असं म्हणू शकतो. कारण कुठल्याही फलंदाजाला त्याला बॅड पॅचमधून बाहेर निघणं हे खूप महत्त्वाचं असतं. तो मात्र धावसंख्येच्या सरासरीने आपण 30 धावसंख्या पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय अर्थात 15च्या सरासरीने जर या धावसंख्या काढल्या गेल्या तर 75 धावसंख्या होऊ शकतात. श्री राधाकृष्ण दिवा संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु 2 षटकं जर आपण पाहिली तर पहिल्या षटकात अगदी निर्णय योग्य होता असं दिसून आलं. परंतु पहिल्या षटकातील अपयश मात्र दुसऱ्या षटकात मात्र अजिंक्यच्या फलंदाजीने धुवून काढले. तिसरा गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण, जुना जाणता खेळाडू. इथे धावचेची संधी होती परंतु आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलाय. प्रवीण भगत गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करतोय. वाशी संघाकडून खेळताना नेहमी दिसलाय. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण होत कोणता तर ओरण येथील एका क्रीडा स्पर्धेमध्ये 6 चेंडूत 1 धावसंख्येची आवश्यकता असताना ती 6 चेंडूत एका षटकात 1 धावसंख्या काढून दिली नव्हती. तो त्याच्या आयुष्यातील एक सर्वोत्तम क्षण होता आणि त्यानंतर प्रवीण भगतचं युग सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. तोच प्रवीण इथं गोलंदाजी करतोय. बघूया सुरेख फटकेबाजी. जागा बनवून पुन्हा एकदा खेळतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार होतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता. या क्षणाला ही खराब गोलंदाजी आपण म्हणू शकतो. कारण अजिंक्य ज्या रीतीने फलंदाजी करतोय त्याचा स्ट्राईक रेट आपण जर पाहिला तर ऑलमोस्ट 300च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. अशा फलंदाजाला आता चेंडू हा टेनिस क्रिकेटचा चेंडू नाही तर फुटबॉल दिसत असेल आणि त्या फलंदाजाला तुम्ही जर आखूट टप्प्याचा चेंडू टाकत असाल तर मात्र खराब क्रिकेट. या अपयशातून शिकावं लागेल आणि ती क्षमता, तो अनुभव प्रवीण भगत याच्यामध्ये खरपूस भरला गेलाय. बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय प्रवीण भगत. 2 षटक 2 चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 35. अग्रिकोली प्रीमियर लीग 2025चा थरार अर्थात 8व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केले. 2016 पासून हा सुरू झालेला प्रवास आज मात्र 2025 पर्यंत येऊन पोहोचलाय. अनेक घटक या संघटनेसाठी हातभार लावला गेलाय. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजीसाठी तयार. प्रवीण तो अजिंक्य. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. आता मात्र अजिंक्य गजानन पाटील हा थांबायला तयार नाही. सुरेख फटकेबाजी. मगाशी जसा मी उल्लेख केला होता की ज्यावेळी एखाद्या फलंदाजाला बॅकअप केलं जातं ना, तो बॅकअप खूप महत्त्वाचा असतो. आपल्या सहकाऱ्यांचा पाठिंबा हा खूप महत्त्वाचा असतो. ते बॅकअप त्याला दिला त्याचा संघ अर्थात कोपरखैने 11 संघाने. त्यानंतर ते बॅकअप त्याला प्राप्त झालं ते टॉनी टायटन्स कोपरखैने संघाचा कर्णधार विशाल मडवी. याला का धूर्त कर्णधार म्हणून ओळखलं जातं याचं जिवंत उदाहरण या खेळीच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा जोरकस फटका. सुरेख फटकेबाजी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अजिंक्य गजानन पाटील घातक फलंदाजी. सर्वोत्तम इनिंग खेळतोय आपल्या अग्रिकोली प्रीमियर लीगच्या या स्पर्धेतील.
अजिंक्यवर पोहोचलाय अजिंक्य जवळपास 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी. प्रवीण तो अजिंक्य पुन्हा एकदा चेंडू भिरकावतोय आणि नशीब सुद्धा शूरवीरांना साथ देतं असं म्हटलं जातं. तेच चित्र आपण पाहिलं. धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. प्रवीणवर आक्रमण केलं जातंय. हे दोन सर्वोत्तम खेळाडूंमधील ही जुगलबंदी आपण पाहतोय आणि अजिंक्य इथे सरस ठरतोय. 11 चेंडू 43 धावसंख्येची त्याची खेळी मात्र संघाला घेऊन गेले ती 49 धावसंख्येच्या घरात. 2 गडी बाद 49 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 2 चेंडू 1 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आता मात्र इथं टायमिंग जरूर चुकलंय. स्वतः प्रवीण धावतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव संख्या सुद्धा इथे पूर्ण होते. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाखेर धावसंख्या 2 गडी बाद 51 अशी धावसंख्या. अर्धशतक गाठले गेले ते टॉनी टायटन्स कोपरखैने संघाचं. त्या दरम्यान मी इथं पहिला कॉल देतोय. घनसोली संघ आणि दिवाले संघ या दोन्ही संघांना विनंती करतोय. हा पहिला कॉल तुमच्यासाठी असेल नाणेफेकीसाठी. 5 षटकं अर्थात पहिला डाव संपुष्टात येण्यापूर्वी तुमची उपस्थिती दोन्ही संघाच्या संघनायकाची व्यासपीठावर बंधनकारक असेल. विकेटचा उत्सव रंगला. आगरी कोळ्यांचा झेंडा डोबिला. एकात्मतेचा इतिहास लिहिला. आगरी कोळ्यांचा बोलबाला झाला. आला तुमचा सर्वांचा आपला आगरी कोळी क्रिकेट सोहळा. इथे मात्र अजिंक्यसाठी खुशखबर असेल. अर्धशतक गाठतोय तर टॉनी मडवी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. सुरेख फटका लगावला विपुल याच्या माध्यमातून. फोटो फ्रेम शॉट होता. अगदी विपुल रात्री जर हा फटका पाहिल तर तो अगदी फोटोग्राफरला कॉल करेल की मला याची फोटो फ्रेम बनवून दे. इतका आकर्षक फटका ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. आकर्षकाचा फटका होता. बॅट लिफ्ट आपण पाहू शकतो. अगदी फोटो फ्रेम फटका होता. सुरेख फटकेबाजी. हेच असं म्हटलं जातं की क्रिकेटने बरंच काही दिलेलं असतं. आपला अनुभव क्रिकेट पोहोचवेल. इथं काय घडलं आपण पाहूया की अगदी नो बॉलचा इशारा होतोय. दरम्यान मैदानावर थोडं नो बॉलवर थोडं इथं चर्चा केली जाते. परंतु पंचांचा निर्णय जो काही असेल या दरम्यान आपण चर्चा आपण सुरू ठेवूया. आपण या सामन्यात पंचांची भूमिका जे पार पाडत आहेत अर्थात इथं थर्ड अंपायर म्हणून आता जाफर सर आहेत. ते अगदी सर्वोत्तम क्रिकेट कुणाबरोबर खेळले तर अगदी सचिन तेंडुलकर सर, विनोद कांबळे सर आणि वसीम जाफर सर अर्थात आपल्या भारतातील सर्वोत्तम खेळाडूंसमोर ते क्रिकेट खेळलेत आणि आपला तो अनुभव मात्र या पंचांच्या भूमिकेत ते देताना दिसतात. हॅट्सऑफ असेल अशा खेळाडूंना की क्रिकेटने जे काही दिलं, क्रिकेटने जो काही मान सन्मान दिला तो या पंचांच्या भूमिकेतून या क्रिकेटच्या माध्यमातून ते क्रिकेटला रिटर्न करत असतात. आपण धावसंख्या धावपलकावर पाहतोय 58 अशी धावसंख्या आपण आतापर्यंत चित्र आपण पाहतोय. बघा नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी 3939 फायटर्स घणसोली टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालाय आणि रिषभ 17 दिवाळी टीमचा कॅप्टन निलेश भोईर तुम्ही देखील लगेच आमच्यासोबत जॉईन व्हा आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत त्याची नोंद घ्या. सिक्सर भारी गाजविला मैदान महाराष्ट्राभर नंबर 1 फोर सारी. इथे मात्र नो बॉल चेक करण्यासाठी थर्ड अंपायरला नियुक्त केले गेले.
अंपायर्स कॉल. इथं पंचांनी मात्र इथे थर्ड अंपायर जाफर सर आहेत, त्यांच्या माध्यमातून चेक केले जाते. आपण क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हे क्षणचित्र आपण पाहतोय. आणि हे टेक्निकल टीम सचिन मुंडे आज काही कारणाने मात्र आज इथे उपस्थित नाहीत, परंतु त्याचे सहकारी निखिल आणि केतन हे क्रिकेटवर प्रेम करणारे दोन व्यक्तिमत्व मात्र इथे आपला अमूल्य असा वेळ या क्रिकेटसाठी देत आहेत. त्यांच्या माध्यमातून टेक्निकल टीम ते सांभाळत आहेत. टेक्निकल काही गोष्टी आहेत ते त्यांच्या माध्यमातून सांभाळले जात आहेत. अग्रिकोली प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. डू ऑर डाय असा हा सामना आपण अनुभवतोय. आतापर्यंत काय घडलंय तर अजिंक्य गजानन पाटील याची खेळी मात्र आपण अनुभवतोय. 12 चेंडूत 45 अशी धावसंख्या आपण त्याची 12 चेंडू 45 धावसंख्या अशी अजिंक्यची खेळी आपण अनुभवतोय. इथं जाफर सर यांनी टेक्निकल टीमसोबत तिथे क्षणचित्र पाहिले आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतो की हा नो बॉल नसेल, हा वाईट चेंडू असेल. आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतो की हा वाईट चेंडू असेल. हा थर्ड अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. आपण पाहतोय ॲक्शन रिप्लेमध्ये त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. ओमी विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण त्वरित सजवा. का म्हणून प्रश्न जरूर तुम्ही विचारा, तुमचा अधिकार आहे, परंतु पंचांचा निर्णय आल्यानंतर त्याचा सन्मान सुद्धा तितकाच करा. धन्यवाद ओमी. आणि इथं नो इथचा व्हाईट बॉलचा इशारा होते. नकारात्मक चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाजीसाठी तयार असेल वैभव. खूप सुरेख अशी पंचाची भूमिका आपण पाहिली. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्ट्राईकवर विपुल, नॉन स्ट्राईकला अजिंक्य. टॉनी टायटन्स कोपरखेने संघ फलंदाजी करताना खरं तर निमंत्रण स्वीकारलं होतं प्रतिस्पर्धी संघाकडून, दिवा संघाकडून फलंदाजीचं. पण पहिल्या षटकात थोडासा पिछाडीवर होता, पण तो त्यानंतर अजिंक्यचा जलवा सुरू झाला आणि आपण चित्र पाहतोय. येथे मात्र सुरेख फटका, जमिनी लखत हा फटका मैदानाचं चुंबन घेत अगदी क्षेत्ररक्षकाकडे पोहोचला होता. त्या दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण. विपुल मात्र सुरेखरित्या साथ देतोय अजिंक्य याला. धावसंख्या पोहोचते ती 60 धावसंख्येच्या घरात. 6वं दशक इथं गाठलं जातं ते टॉनी टायटन्स कोपरखेने संघाकडून. कारण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर ओमी केनीसारखा घातक फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजीला येणार आहे. म्हणून इथं व्यूहरचना स्पष्ट की जितक्या धावसंख्या जास्त जमवल्या जातील तितक्या आपल्या संघासाठी लाभदायक असेल. पुन्हा एकदा विपुल. आता मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती. खरं तर आताचा चेंडू जर आपण पाहिला ना तर आताच्या आधुनिक क्रिकेटमध्ये असे अनेक गोलंदाज आपण पाहिलेत की ते सरावामध्ये वाईड अँगल अशी गोलंदाजी करताना आपल्याला सातत्याने दिसत आहेत. पण आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पहा अनेक वेळा असं चित्र असतं की एखादा खेळाडू तो चेंडू सोडत असतो, परंतु तो चेंडू निर्धाव जात असतो. ही गोलंदाजीची मेहनत असते. इथे मात्र जोरकसाचा फटका. त्या दरम्यान थोडीशी मिसफिल्ड आणि इथे 2 धावसंख्या पूर्ण. अजिंक्य खास करून क्षेत्ररक्षण त्याचं पाहण्यासारखं असतं. रनिंग बिटवीन द विकेट त्याची पाहण्यासारखी असते आणि त्याचाच फायदा इथं घेतला जातो, त्याचाच लाभ इथं उठवला जातोय. आणि विपुलच्या माध्यमातून या 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटक 4 चेंडूचा खेळ पूर्ण. 2 गडी बाद 62. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथं मात्र आता चांगला चेंडू हाताळला गेला. आता स्ट्राईकवर येतोय अजिंक्य गजानन पाटील. पूर्ण संघाच्या नजरा या अजिंक्यकडे असतील. दोन गडी बाद 63 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. अर्धशतकासाठी टॉनी मडवी अर्थात रमेश मडवी
टॉनी टायटन संघाचे संघमालक यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक इथे घोषित केले गेले. टॉनी मडवी आणि आराध्या आगसकर या संघमालकाच्या माध्यमातून हे 2000 रुपयाचा पारितोषिक घोषित केले गेले. बघूया अजिंक्य पुन्हा एकदा सुरेख असा फटका खेचून काढलाय आणि हा चेंडू सीमारेषेलगत जाताना जरूर दिसतोय, परंतु आपण पाहतोय की प्रवीणचं तिथं चांगलं असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि त्या दरम्यान धावसंख्या किती पूर्ण झाल्या तर 2 धावसंख्या पूर्ण. अजिंक्य पोचला 47 धावसंख्येवर, संघ पोचलाय 65 धावसंख्येवर 4 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने सांगायला खूप अभिमान वाटतोय की भारतातील दुसरं मंदिर आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिलं मंदिर हे भिवंडी येथे त्याचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि उद्या त्यांचेच प्रतिनिधी याच व्यासपीठावरून त्यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला देणार आहेत आणि ही आपल्या अग्रिकोली प्रीमियर लीगच्या व्यासपीठासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. अर्थात शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य निर्मित श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ यांचा लोकार्पण सोहळा हा दिनांक 14 मार्च ते 17 मार्चच्या दरम्यान होणार आहे. अर्थात शिवक्षेत्र मराडेपाडा पोस्ट दुगाड तालुका भिवंडी महाराष्ट्र येथे हा सोहळा पार पडणार आहे. बघूया बॅक टू क्रिकेट. इथे मात्र काय घडलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाज कोण आलाय तर रोहित आलाय. रोनित गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईकला विपुल, नॉन स्ट्राईकला अजिंक्य. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि इथे गडी बाद झालाय. प्रीमियर लीगचं गौरव गीत आपण अनुभवतोय. अर्थात फलंदाजीसाठी कोण आलाय तर रितेश पाटील भीम, ज्याने मागच्या सामन्यात मात्र घातक फलंदाजी केली होती आणि आजच्या दिवसामध्ये सामनावीर पुरस्कार त्याने प्राप्त केला होता. तोच मात्र इथे फलंदाजीसाठी आलाय. बघूया डावखोऱ्या हाताचा फलंदाजाला नवी मुंबई टेनिस क्रिकेटला एक ऐतिहासिक वारसा लाभला गेलाय. अगदी विजय मडवी गावठीपासून सुरुवात झाली तर आताचं क्रिकेट जर पाहिलं आपण, भूषण पाटील असतील, ओमी केने असेल, निखिल मडवे असतील, अगदी त्याच धर्तीमधला एक फलंदाज रितेश पाटील भीम आपल्याला इथे खेळपट्टीवर दिसतोय. अनेक डावखोऱ्या आताच्या फलंदाजांनी मात्र वर्चस्व गाजवलं नवी मुंबई टेनिस क्रिकेटवर. त्याच पठडीतील हा फलंदाज आपण पाहतोय रितेश पाटील भीम ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी रोनित टू रितेश पाटील भीम. बघूया कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. नॉन स्ट्राईकला अजिंक्य 13 चेंडूत 47 धावसंख्येवर मात्र तिथे खेळी सजवताना दिसतोय. तो वाट पाहतोय की मला कधी स्ट्राईक भेटते, परंतु या क्षणाला तो अगदी तितकाच मॅच्युअर खेळाडू की आपल्याला संघहित सुद्धा पाहायचं आहे. रितेश पाटीलकडे सुद्धा ती क्षमता. या दरम्यान रोनित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. सुरेख गोलंदाजी करतोय. इथे मात्र आता काय घडतंय तर धावसंख्या 1 पूर्ण होते. आता स्ट्राईकवर येतोय तो पुन्हा एकदा अजिंक्य. 3 धावसंख्या अजूनही दूर आहे अजिंक्य अर्धशतकासाठी. धावसंख्या धावपालकर आपण पाहतोय 66.
2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूमध्ये कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय अजिंक्य हे आपण पाहूया. संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या नजरा या अजिंक्य पाटीलवर आहेत. संपूर्ण कोपरखेने गावाच्या नजरा या अजिंक्यावर आहेत. इतकी आकर्षक अशी फलंदाजी, अनेक अर्धशतक त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने जरूर लगावलेत, परंतु हे अर्धशतक ही खेळी त्याच्यासाठी, त्याच्या फॉर्मसाठी खूप महत्त्वाचं होतं, त्याच्या गावासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि ती खेळी मात्र तो साकारताना दिसतोय. अजिंक्य पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार असेल, परंतु रोनिकचं कौतुक करेल. या 4 चेंडूमध्ये मात्र 1 धावसंख्या दिले, इतके घातक गोलंदाजी करतोय रोनित तो अजिंक्य इथे चेंडू भिरकावतोय आणि इथे मात्र अर्धशतक गाठलं जात आहे. अजिंक्य गजानन पाटील इथे मात्र या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक मात्र पूर्ण करतोय आणि 2000 रुपयांचा पारितोषिक सुद्धा आपल्यासाठी तो मात्र पटकावतोय. अगदी प्रेक्षकांना इथे सन्मान पूर्वक तो बॅट दाखवतोय. खूप खूप अभिनंदन अजिंक्य. सुरेख खेळी, संघासाठी नव्हे तर स्वतःच्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीसाठी सुद्धा सुरेख फटकेबाजी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय काय फटकेबाजी अजिंक्यच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अजिंक्य सामोरं जाईल. आता मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती आणि ते शेवटच्या चेंडूवर रितेश पाटील भीम जरूर बाद होतोय, परंतु मन कोणी जिंकली तर अजिंक्य गजानन पाटील या खेळाडूने जिंकली. नाबाद 51 अशी धावसंख्या तो खेळून मात्र तंबूमध्ये परतताना दिसेल. टाळ्या वाजून त्याचं स्वागत करतील मैदानावर येथील क्रीडा रसिक, अर्थात त्यांचा पॅव्हेलियन संपूर्ण टॉनी टायटन्स कोपरखेने संघ, तर अगदी कोपरखेने गावातील त्याचे सहकारी त्याचे खेळाडू सुद्धा अगदी घरी बसले असतील तर टीव्हीच्या समोर त्याच्यासाठी टाळ्या वाजत असतील. सुरेख खेळी. पहिला डाव संपुष्टात येतोय. पहिल्या डावाच्या संपुष्टानंतर धावसंख्या टॉनी टायटन संघ 70 धावसंख्या पूर्ण आणि 71 धावसंख्येचं लक्ष असेल ते दिवा संघासाठी. ओल टू विघ्नेश मडवी. थँक्यू व्हेरी मच ॲडव्होकेट साईदास पाटील. नेक्स्ट मॅच, एक फ्रेश मॅच आपल्यासमोर रंगली जाईल. आपण एकीकडे रिषभ 17 दिवाळी त्यांच्या विरोधामध्ये 3939 फायटर्स घणसोली, म्हणजे एकीकडे आपण जगन्नाथ कोळी सरांचा संघ पाहू शकाल, दुसरीकडे रुपेश म्हात्रे यांचा संघ. त्याला टॉस केला जाईल आणि मी विनंती करतोय उदय तांडेल सरांना की आपल्या शुभ हस्ते AKPL किंवा आगरी कोळी युवा कॉल कोण करणार आहे? निलेश भोईर कॉल करतील. AKPL कॉल केलाय आणि आगरी कोळी युवा आलाय. 3939 फायटर्स टॉस जिंकलाय. निखिल, काय निर्णय असेल? फिल्डिंग. काय वाटतंय कशा पद्धतीने टीम तयार झाली? फिल्डिंग घेण्याचं विशेष कारण काय? विशेष कारण म्हणजे फिल्डिंग करताना आपल्याला टार्गेट जेव्हा समोर असतो तेव्हा कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने खेळता येतं आणि 90% तर टॉस जिंकून फिल्डिंगच घेतात. टीमचं बोलायचं झालं तर चांगली बॅलन्स टीम आहे, यंग आहेत, एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत आणि प्रॅक्टिसही झाले, तर बघू गेम चांगला होईल. काय म्हणशील? आगरी कोळी प्रीमियर लीग 8 पर्व होते, गेली अनेक पर्व तू देखील खेळतोयस. आगरी कोळी प्रीमियर लीग ॲज अ खेळाडू म्हणून तुझ्यासाठी काय आहे आणि काय सांगशील या प्रीमियर लीग बद्दल? आगरी कोली प्रीमियर लीग हा खरंच खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आपल्या नवी मुंबईतील आगरी कोली प्लेयर्ससाठी. कारण की बघायला गेलं तर खूप सारे ज्युनियर प्लेयर्स आहेत जे गावातल्या संघात ज्यांना संधी नाही भेटत, पण ह्या प्रीमियर लीगमध्ये त्यांना संधी भेटले. माझं म्हणणं तेवढंच आहे का तुम्हाला चान्स भेटले तर त्याचं संधीचं सोनं करा आणि या प्लॅटफॉर्मवर तुमचं नाव गाजवा. विश ऑल द बेस्ट. निलेश, तुम्ही देखील या. तर टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय असता? हो नक्कीच, प्रथम तर आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट मनामध्ये आहे? किती टार्गेटमध्ये पोहोचण्याचा इरादा असेल? नाही, ॲक्च्युली तसं बघायला तर सकाळी दिवसा गेम झाले, आता थोडं क्लायमेट थोडं डाऊन असतं, त्यामुळे जास्तीत जास्त स्कोअर करता येईल तेवढंच आम्ही बघू. कशा पद्धतीने टीम झाले, कशा पद्धतीने सराव झालाय आणि संघ मालक जगन्नाथ कोळी यांनी तुम्हाला काय सांगितलंय या प्रीमियर लीग ची पहिली मॅच खेळण्याच्या अगोदर? नाही, ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर जगन्नाथ कोळी हे एकदम फ्री माइंडेड पर्सन आहेत. त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की तुझ्या पद्धतीने जे करायचे ते कर, प्लेइंग 11 तुला ठरव, कोणाला घ्यायचं आहे मॅचमध्ये, कधी काय करायचं, कुठलाच प्रेशर नाही त्यांच्याबद्दल. आणि त्यांचं मी देखील आभार आहे की सतत 2 वर्ष झाले मी त्यांचा आयकॉन खेळाडू आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. काय म्हणशील आगरी कोळी प्रीमियर लीग ॲज अ खेळाडू म्हणून काय सांगशील या आगरी कोळी प्रीमियर लीग बद्दल?
नक्कीच सर, जसं निखिल म्हणाल तसं प्रत्येकाला चान्स मिळतो, फक्त प्रत्येकाने संधी करावी कोणाची करायला लागते. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर हा आगरी कोळी बांधवांसाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे. हे सहजासहजी अशा मॅचेस कमीत कमी होतात, जास्ती होत नाही. पण हे आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन जे गेले 8 वर्ष करत आहेत आणि असं वाटतं की ही टुर्नामेंट अनेक वर्ष आणखीन होत राहील. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण स्थानं बनवा. नुकताच टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय 3939 फायटर्स घणसोली टीमने आणि निर्णय घेतलाय निखिल मडवीने की आम्ही फिल्डिंग करू. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे रिषभ 17 दिवाळे त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 3939 फायटर्स घणसोली. निखिल मडवी वर्सेस निलेश भोईर असा मुकाबला, असा संघर्ष, अशी बॅटल पाहायला मिळेल. आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आगरी कोळी प्रीमियर लीग 2025चा घमासान तुम्ही पाहताय. आजची दुसरी रात्र आहे. हा दुसरी रात्र देखील तुमच्या आयुष्यामध्ये एक अविस्मरणीय रात्र करण्यासाठी सगळेच खेळाडू, सगळी टीम सज्ज झालेत. आमची असोसिएशन टीम देखील सज्ज झाली या प्रीमियर लीगसाठी, हे दर्जेदार आयोजन करण्यासाठी. जाऊया, चालू असलेला सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही टीमसाठी अस्तित्वाची लढाई आहे. या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची लढाई आहे. ही लढाई कोण जिंकेल, टॉनी टायटन्स कोपर खेळणे किंवा श्री राधाकृष्ण देवा, हे पाहण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जावं लागेल आणि ऐकावं लागेल ॲडव्होकेट सायदेस पाटील सरांना. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेश. इथे मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तत्पूर्वी एक खेळाडूंसाठी एक माहिती जरूर पोचवेल की उद्याच्या दिवसात जे 5 सामने होतील, अर्थात सुपर 6चे आपण सुपर 3चे सामने होतील, त्यानंतर बॉलआउट असेल, सेमीफायनल अँड देन फायनल. या 5 सामन्यासाठी नवी मुंबई वकील संघटनेच्या महिला सचिव सन्माननीय ॲडव्होकेट हेमांगी आकाश पाटील यांच्याकडून प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी स्मार्ट वॉच त्याने एक भेटवस्तू म्हणून आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांचं या माध्यमातून आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन या संपूर्ण कमिटी तर्फे आम्ही सन्माननीय ॲडव्होकेट हेमांगी आकाश पाटील यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खरं तर या करावे गावातीलच त्या अगदी त्यांचं माहेर आणि आपल्या गावातील या टुर्नामेंटला मात्र इथे त्यांनी क्रिकेटवरील प्रेम, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून या स्मार्ट वॉचच्या माध्यमातून त्यांनी भेट दिले. पुनश्च धन्यवाद. तर अजिंक्यसाठी जे 2000 रुपयाचं पारितोषिक होते ते मात्र इथे उपलब्ध झाले. नक्कीच या सामन्यानंतर आपण अजिंक्यला हे पारितोषिक आपण देऊया. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. ओमी केने आणि हर्षल पाटील, हर्षन पाटील. 30 चेंडू अर्थात 5 षटक आणि 71 धावसंख्येची आवश्यकता असेल. डू ऑर डाय. जर तुम्हाला सुपर 6 मध्ये पोचायचं असेल तर या 71 धावसंख्या काढाव्या लागतील आणि या 71 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी एक सर्वोत्तम आत्ताच्या घडीतील फलंदाज, ज्याने आपल्या आतापर्यंतच्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये जवळपास 88हून अधिक अर्धशतक त्याने गाठले आहेत, असा सर्वोत्तम फलंदाज खेळपट्टीवर ओमी प्रकाश केनी. आणि ही धावसंख्या जर रोखायची असेल तर मात्र केतन भोईर सारख्या गोलंदाजाला मात्र आपला जुना काल आठवावा लागेल. कारण याच केतनने एक काल गाजवला. 17 मेडन ओव्हर, 17 निर्धाव षटक त्याच्या टेनिस क्रिकेट कारकिर्दी एका सीझनला त्याने ती अगदी विक्रम केला होता. तो काल आठवावा लागेल. 2 सर्वोत्तम खेळाडू समोरासमोर असतील. एका बाजूला
केतन असेल तर एका बाजूला ओमी असेल. त्याला साथ देण्यासाठी तितकाच आकर्षक असा खेळाडू अर्थात हर्षन त्याच्या समोर जॉईन झालाय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक केतन भोईर मॅन फ्रॉम करावेगाव प्रतिनिधित्व करतोय कोपरखाने संघाचं. केतन टू ओमी चेंडू पहिला चेंडू भिरकावलाय. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू जाताना दिसतोय. दोन क्षेत्ररक्षक धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण. दुसरा चेंडू पुन्हा एकदा केतन टू ओमी. आता मात्र सुरेखाचा फटका. चेंडू जातो चौकाराच्या दिशेने. सुरेख अशी सुरुवात, आश्वासक समाधानकारक सुरुवात. जोपर्यंत ओमी खेळपट्टीवर असेल ना, टेनिस क्रिकेटमधील कुठलाही संघ मात्र दबावत असेल, परंतु तितक्याच ताकदीचे गोलंदाज सुद्धा या संघामध्ये. विशाल मडवीसारखा धूर्त कर्णधार या संघामध्ये. त्याला साथ देण्यासाठी प्रदीप सारखा, अजिंक्य सारखे टेनिस क्रिकेटमधील अनुभव खेळाडू या संघामध्ये आहेत. म्हणून चांगली व्यूहरचना आखली जरूर असेल. बघूया अंमलबजावणी कुठल्या रीतीने होते. केतन तयार. केतन टू ओमी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा केतन. डावखऱ्याचा गोलंदाज. फुल टॉस चेंडू. चेंडू मात्र जातोय सीमारेषेबाहेर षटकाराच्या दिशेने. इट्स अ ह्यूज अँड निडेड 6 बाय मिस्टर ओमी केनी. षटकार होतोय. दादा माझे तुझे जाफर सरांना पुन्हा एकदा आपण पाचारण करतोय. बिमर चेंडूसाठी इथं बॅट्समनची डिमांड होती. हे चेंडू तुम्ही चेक करा. पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा वैध चेंडू आहे, म्हणजे चेंडू अगदी योग्य होता.
पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 27 चेंडू आणि 59 धावसंख्या असं समीकरण आपण स्क्रीनवर आपण पाहतोय. 71 धावसंख्येचा पाठलाग करताना 3 चेंडूचा खेळ पूर्ण, जवळपास 400च्या स्ट्राईक रेटने धावसंख्या 12 धावसंख्या. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये काय होते, बराच वेळ चेंडू हवेमध्ये. इट्स अ ह्यूज सिक्स. ओमी प्रकाश केनीचा वादळ मात्र इथं घोंगवायला लागलंय. लगातार 2 चेंडूवर या षटकात 2 षटकार इथं खेचले जात आहेत. 5 चेंडूचा खेळ पूर्ण, धावसंख्या 18 अशी धावसंख्या आपण पाहतोय. ओमीला रोखावं लागेल जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल आणि ओमीला खेळपट्टीवर थांबायचं असेल तर स्वतःच्या संघाला मात्र इथं सुरक्षित करायचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल केतन भोईर. करावे संघाचा हा सुपुत्र, गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा केले, परंतु या घडीला अग्निपरीक्षेला सामोरं जातोय. कारण समोर फलंदाजी करतोय महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम असा डावखोऱ्याचा फलंदाज ओमी प्रकाश केनी. त्याला साथ देताना हर्षन अजूनही नॉन स्ट्राईकला. या 71 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी एक चांगली सुरुवात म्हणेल. 14 धावसंख्येची सरासरी आपण पाहत होतो, 14.20ची सरासरी आपण पाहत होतो सामन्याला दुसऱ्या डावाला सुरुवात होण्यापूर्वी. परंतु आता समीकरण पाहतोय बिनगडीबाद 18 अशी धावसंख्या. चेक त्याच दरम्यान आतिश 7292 रायडर्स महाफी टीमचे संघमालक दत्ता साष्टे यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. सुस्वागतम. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाखेर धावसंख्या पाहतोय पण बिनगडीबाद 18 अशी धावसंख्या. 24 चेंडू आणि 53 धावसंख्या असं समीकरण आपण पाहतोय. दरम्यान व्यासपीठावर दत्ता साष्टे यांचं इथं आगमन होत आहे. नेहमीच क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत आणि या संघटनेचा अर्थात अग्रिकोली युवा स्पोर्ट्स असोसिएशनचे फाउंडर मेंबर दत्ता साष्टे यांचं इथं आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तसेच या स्पर्धेसाठी एक महत्त्वाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, अर्थात जस्ट डेनिम ब्युटिक अर्थात त्याचे प्रोप्रायटर प्रशांत चला सामना स्पीडअप करा प्लीज. अंपायर देखील विनंती करतो की भरपूर वेळ वाया जातोय, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळेच सामना स्पीडअप करा. आणि आमचे स्कोरर टाइम सेट केलं आहे ऑलरेडी, ते टाइम वारंवार तुम्ही सांगत जा. 6 मिनिटं 16 सेकंदाचा इथं टायमिंग आपण पाहतोय. पुढचा चेंडू अजिंक्य आलाय. इथे मात्र पहिला चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. 22 धावसंख्येच्या घरात इथं संघ पोहोचलाय. 71 धावसंख्येला उत्तर देताना सुरेख फलंदाजी. पहिल्या षटकात ओमी केनीने जलवा दाखवला आणि त्याच आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय हर्षन. 71 धावसंख्येला उत्तर देताना सुरेख समाधानकारक सुरुवात. अग्रिकोली प्रीमियर लीग 2025चा थरार आपण अनुभवतोय. 2 सर्वोत्तम संघ अर्थात दिवा आणि कोपरखैने संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये तो
संघ पोहोचेल आणि जो संघ पराजित होईल तो मात्र या स्पर्धेतील आव्हान त्यांचं संपुष्टात येईल. म्हणून एक सर्वोत्तम सामना आपल्यामध्ये रंगतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजिंक्य टू हर्षन. ओ सुरेख फटका. इथं जोरदार अपील आपण पाहतोय, जोरदार अपील, परंतु पंचांकडून मात्र कुठलाही प्रतिसाद येत नाही. अगदी त्यांचं निर्णय आपण मुख्य संमतीने आपण समजू शकतो की हा फलंदाज नाबाद आहे. काहीतरी कानमंत्र देताना जो फटका पहिल्या डावात अजिंक्यनं खेळून काढला होता ना, अगदी त्याच रीतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता हर्षण याचा, पण तो अपयशी ठरतोय. पुन्हा एकदा अजिंक्य गोलंदाजी करताना दिसेल. पहिल्या डावातील अर्धशतकवीर अजिंक्य पाटील. हर्षण आता मात्र सुरेख फटका. व्हॉट अ बॅटिंग. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह 6 बाय मिस्टर हर्षण. सुरेख फटकेबाजी. संघाला ज्या रीतीने आवश्यकता होती त्या रीतीने फलंदाजी करताना दिसतोय हर्षण. भरलाय ताट वटीचा सुपुत्र अर्थात हर्षण मात्र इथे फलंदाजी करताना दिसतोय, प्रतिनिधित्व करतोय दिवा संघासाठी. ओमी मात्र आपला अनुभव त्याच्यासोबत शेअर करतोय, कुठल्या रीतीने आपल्याला फलंदाजी करायचे. दोन्ही खेळाडू तरुण असे खेळाडू आणि खऱ्या अर्थाने याच तरुण खेळाडूंसाठी हे हक्काचं व्यासपीठ आग्रिकोली युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आपण निर्माण केलं गेलं. अर्थात अनिकेत रमाकांत म्हात्रे या व्यक्तीचा खूप सिंहाचा वाटा या संघटनेच्या उभारीमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख फटका लगावला जातोय चौकाराच्या दिशेने. आकर्षक फटकेबाजी आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचली गेली ती 32 धावसंख्येच्या घरात. 14.20 सरासरी होती, परंतु त्या सरासरीला कधीच मागे टाकले आणि त्याला कारणीभूत ठरले ते ओमी आणि हर्षण. आकर्षक फटकेबाजी. आता समीकरण आपण पाहतोय 20 चेंडू 39 धावसंख्येची आवश्यकता दिवा संघाला. पुन्हा एकदा अजिंक्य तयार. अजिंक्य टू हर्षण. आता मात्र चांगला कमबॅक करतोय. अशाच चेंडूची वारंवार आवश्यकता असेल, कारण जोपर्यंत ओमी खेळपट्टीवर हर्षण खेळपट्टीवर सामन्याचं चित्र मात्र वेगळं असेल. बॅकफुटवर राहिला जाईल कोपरखेने संघ आणि हे जाणून असेल नक्कीच, आणि त्याच रीतीने मात्र इथं व्यूहरचना आखली गेले. ते मात्र सुरेख फटका. अगदी क्षेत्र योग्यरित्या निवडलं होतं. चेंडू जातोय सीमारेषी लगत चौकाराच्या दिशेने. आकर्षक फटकेबाजी. जे ओमीने पहिल्या षटकात साध्य केलं होतं अगदी ते दुसऱ्या षटकात साध्य केले ते हर्षण याने. अगदी सुरेख फटकेबाजी. सलामी कशी असावी, सलामीवीर म्हणून फलंदाजी कशी करावी याचं जिवंत उदाहरण आपण पाहतोय इकडे ओमी आणि हर्षणच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस क्रिकेटला सलामीवीर म्हणून ज्या ज्या वेळी इतिहास सांगितला जातो त्या त्यावेळी नाव घेतलं जातं ते विशाल मडवी, बलिराम मडवी. त्यावेळी नाव घेतलं जाते ते प्रवीण पाटील सारखा तुर्बे संघाचा सलामीवीर. त्यावेळी नेहमीच सानपाडे संघाचा निखिलचं नाव घेतलं जातं. त्यावेळी नेहमीच मात्र नाव घेतलं जातं ते अनेक मातब्बर असे खेळाडू का ज्या खेळाडूंनी सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना एक वेगळी ओळख निर्माण केली. जुगाव संघाचा मला बिरजूचं सुद्धा नाव घ्यायला आवडेल, कारण त्याने सुद्धा जुगाव संघासाठी सलामीवीर म्हणून एक आकर्षक अशी भूमिका नेहमीच पार पाडली होती. अशा सलामीवीरांना हे खरं तर या अशा माध्यमातून ही नेहमीच मानवंदना दिली जाते. सुरेख फटकेबाजी. हर्षण व्यासपीठावर रंगलेला हा सामना आपण पाहतोय आणि त्या व्यासपीठावर इथे अधिराज्य गाजवतोय या क्षणाला हर्षण आणि ओमी. षटकार इथे खेचला जातोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आकर्षक असा फटका. धावसंख्या मात्र धाव फलकावर 43 अशी धावसंख्या. समीकरण बदललं जातंय.
धावसंख्या आपण पाहतोय 16 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. येत्या 19 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करणार आहोत. या दरम्यान पुन्हा एकदा हा महाराजांना या फटक्याने मुजरा केला जातोय. इतका आकर्षक फटका खेचला जातोय. आकर्षक फटकेबाजी. काल आपण जी फटकेबाजी पाहिली अर्थात जितेश आणि साहिल दिवेकरची अगदी 30 खेळी आठवते आज. 71 धावसंख्येचा पाठलाग करताना बिनबाद 49 अशी धावसंख्या आपण पाहतोय. दोन षटक 3 चेंडूचा खेळ पूर्ण. हर्षन मात्र ओमी किनीसारखा मातबर खेळाडू समोर असताना सुद्धा आपली वेगळी छाप मात्र सोडते. 8 चेंडू 30 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. झेलची संधी. चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. सुरेख फटकेबाजी आणि ते खराब गोलंदाजी म्हणेल मी हर्षल याच्या माध्यमातून कोपरखेने संघाच्या माध्यमातून. टीम लगेचच रेडी राहायचं आहे. ही मॅच संपल्या आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती. धावसंख्या रोखून बिनगडीबाद 53 अशी धावसंख्या. 71 धावसंख्येला उत्तर देताना 13 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता श्री राधाकृष्ण देवा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ही जोडी मात्र इथे डोकेदुखी ठरले ते कोपरखेने संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा संधी म्हणेल आणि या संधीचा फायदा मात्र उठवला जातोय. गडी बाद होतोय. अक्षय कोहली याने हा झेल पकडलाय आणि पहिला गडी गारद होतोय दिवा संघाचा. हर्षन मात्र 10 चेंडू 34 धावसंख्येची महत्वाची आणि सर्वोत्तम खेळी करून तंबूमध्ये परततोय. वेल प्लेड हर्षन. डीजे हर्षन मात्र आपण पाहतोय 11 चेंडू 34 धावसंख्येची केली. 4 चौकार आणि 3 षटकाराच्या साईने जवळपास 300च्या स्ट्राईक रेटने या धावसंख्या मात्र त्याला आकार दिला आणि संघाला आपल्या सुस्थितीत नेऊन मात्र हा संघ खेळाडू मात्र पॅव्हलियनमध्ये परततोय आणि त्याचा टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं जातंय. मगाशी जसा मी उल्लेख करत होतो की महाराष्ट्रातील पहिलं वाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि भारतातील दुसरं मंदिर हे भिवंडी येथे येत्या मार्च महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा पार पडेल आणि त्या शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिनिधी उद्या या सामन्याला उपस्थिती दाखवतील आणि या ऐतिहासिक क्षणाची ऐतिहासिक घटनेची माहिती आपल्यापर्यंत जरूर पोहोचवतील. 12 चेंडू 18 धावा असं समीकरण. गोलंदाजीसाठी येतोय अक्षय जगदीश मडवी. द लिजेंड जगदीश मडवी गोलंदाज यांचा हा सुपुत्र. अगदी आपल्या वडिलांची 18 धावा. 10 चेंडू 18 धावा असं समीकरण. 10 चेंडू 18 धावा असं समीकरण. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होते. मगाशी मी वारंवार उल्लेख करतोय की क्रिकेटमध्ये तुम्हाला एखादी संधी ज्यावेळी येईल ना त्या संधीचं सोनं करा आणि या संधीचं या 2 चेंडूवर सोनं केले ते अक्षय जगदीश मडवी याने. ओमी परतला. त्यानंतर फलंदाज परतला विराज मडवी. नवीन फलंदाज येतोय मयूर भंडारी. शहाबाज गावाला एक टेनिस क्रिकेटच्या पटलावर एक वेगळी ओळख ज्या खेळाडूने निर्माण केली तो खेळाडू मयूर. महाबळेश्वर पंचगणी येथे त्याची एक वादली खेळी आम्ही अनुभवली होती आणि खऱ्या अर्थाने शहाबाज संघाची एक नवी मुंबई टेनिस क्रिकेटला ओळख निर्माण झाली होती आणि त्यामध्ये खरा सूत्रधार कोण होता तर हा मयूर होता. तोच मयूर खेळपट्टीवर. बघूया अक्षय मात्र इथं हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल अक्षयसाठी. हॅट्रिकचा सुवर्ण चेंडू.
इथे मात्र सुरेख चेंडू होता, त्याला सुरेखरित्या खेळून काढलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण होती. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर येतोय हेमंत. आता मात्र दोन घनसोली गावातील सर्वोत्तम खेळाडू समोरासमोर असतील. एका बाजूला दिवा संघासाठी लढताना दिसेल हेमंत पाटील, तर दुसऱ्या बाजूला कोपरखेने संघासाठी लढत देताना गोलंदाजीच्या माध्यमातून दिसेल अक्षय मडवी. धावसंख्येचं समीकरण आपण पाहतोय 9 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण. सामना कुठे होता आणि कुठे आला असं आपण जरूर म्हणू शकतो, कारण या 2 चेंडूवर मात्र समीकरण बदलले गेले. बघूया, हेमंत मात्र एक मातबर असा खेळाडू, या परिस्थितीमध्ये अनेक वेळेला तो चांगल्या रीतीने खेळलाय. बघूया, इथे मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. इथे आपण चित्र पाहू शकतो, खेळपट्टीच्या पुढे घनसोलीचाच खेळाडू हेमंत, खेळपट्टीच्या मागे घनसोलीचाच खेळाडू विशाल मडवी आणि गोलंदाजी करताना सुद्धा घनसोलीचा खेळाडू अक्षय मडवी आणि समालोचक सुद्धा घनसोलीचाच. हे आपण समीकरण आपण पाहतोय. बघूया, पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जाऊया. शेवटचे 2 चेंडू या षटकातील सुरेख गोलंदाजी करतोय अक्षय. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची समाप्ती. इथे मात्र विशाल मडवीचा अनुभव, इथे मात्र प्रदीपचा अनुभव, इथे मात्र संघाला तारक ठरतोय. ज्या रीतीने क्षेत्ररक्षक रचना आपण पाहतोय ना खेळपट्टीच्या मागे, अर्थात यष्टीच्या मागे, ती मात्र कौतुकास्पद अशी. इथे मात्र समीकरण आपण पाहतोय 7 चेंडू 17 धावा. अक्षय गोलंदाजीसाठी तयार. 7 चेंडू 17 धावा. थोडासा गोलंदाजी करताना इथे अडथळा येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर जाताना दिसेल. 7 चेंडू 17 धावा समीकरण. डू ऑर डाय सामना. जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये, जो संघ पराजित होईल तो मात्र या स्पर्धेतून मात्र बाद होईल. हेमंत तयार, अक्षय तयार. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता आणि इथे झेल पकडतोय. खरा फटका म्हणेल मी. हेमंत याचा घात करतोय, गडी बाद होते आणि या षटकात मात्र काय कमाल केले अक्षयने. तर मित्रांनो, एक धावसंख्या देऊन अक्षयची 3 गडी गोलंदाजी आवडली असेल बाद तर केलेत. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. व्हॉट अ बॉलिंग. फक्त 1 धाव या षटकामध्ये आणि तब्बल 3 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाला अक्षय जगदीश मडवी. लाजबाब गोलंदाजी. सामन्याला कलाटणी देणारं षटक. 12 चेंडूत 18 धावसंख्येची आवश्यकता होती, परंतु या पठ्ठ्याने मात्र काय केलं, ओमीला बाद केलं, त्यानंतर मात्र विराजला बाद केलं आणि त्यानंतर मात्र हेमंतला बाद केलं. समीकरण मात्र आता पूर्णपणे बदलले गेले. सामन्याचं चित्र बदललं गेलंय. सामन्याचं चित्र आपण पाहतोय 6 चेंडू 17 धावा असं समीकरण. चिक टॉनी टायटन्स टीमचे संघ मालक रमेश मडवी टॉनी यांच्या वतीने आणि गिरीश पाटील बबलू यांच्या वतीने देखील या षटकासाठी 2-2 हजाराचा कॅश प्राइज म्हणजे तब्बल 4 हजाराचा कॅश प्राइज दिलं जाईल अक्षय मडवीच्या या षटकांसाठी. लाजबाब गोलंदाजी. धन्यवाद. इथे मात्र टाइम सुद्धा सांगतोय विशाल मडवी यांनी लक्ष द्यायचंय. 22 मिनिटं 9 सेकंद झालेत. जर 25 मिनिटं पूर्ण झाली जर हा षटक हाताळताना, तर तिथेच मात्र 30 यार्डच्या आतमध्ये एक खेळाडू मात्र तुम्हाला खेळवावा लागेल. ही सूचना असेल विशाल मडवी अँड कंपनी यांच्यासाठी. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अक्षय कोहली. शहाबाज संघाचा हा गोलंदाज. फलंदाजी साठी सुद्धा शहाबाज संघातील खेळाडू मयूर. म्हणजे दोन्ही खेळाडूंना एकमेकांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट जरूर जाणून असतील. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. डू ऑर डाय सामना. 6 चेंडू 17 धावा. गोलंदाजीसाठी अक्षय आलाय. एका अक्षयने मात्र आपलं काम चोखपणे पार पाडले. आता दुसरा अक्षय येतोय. बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. इथे मात्र जोर कसाचा फटका. चेंडू हवेमध्ये. काय घडतंय आणि इथे गडी बाद होतोय. मयूर सुद्धा परततोय. दिवा संघ मात्र इथे संकटात सापडलाय.
12 चेंडूत 18 धावसंख्येची आवश्यकता होती, परंतु समीकरण कुठे पोहोचले तर मागच्या 7 चेंडूमध्ये मात्र 1 धावसंख्या काढली गेली आणि 4 गडी मात्र बाद झालेत. तुझ्या चिकन्या रुपड्याला वैभव मडवी अग्रिकोली प्रीमियर लीगतील मालिका वीर पुरस्कार ज्याने पटकावला होता तोच वैभव मडवी. बघूया अक्षयच्या गोलंदाजीचा सामना करतोय. सुरेखाचा फटका खेचून काढलाय, परंतु जे हवं होतं ते मात्र झुलून आलं नव्हतं. त्या दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरी धावीची इथं संधी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 71 धावसंख्येला पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. 5 गडी बाद 57 अशी धावसंख्या, 3 चेंडू 14 धावा, 2 षटकार आणि एखादा चौकार, सामना फिनिश. आणि एखादे 2 चेंडू जर निर्धावित आहेत तर सामन्याचं चित्र मात्र इथे कोपारखेना संघाच्या बाजूने जाईल. बघूया षटकार मारण्याची क्षमता असणारे गोलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि हे 3 चेंडू योग्यरित्या हाताळणारा गोलंदाज सुद्धा खेळपट्टीवर आहे. एक चांगला सामना 2 बलाढ्य खेळाडूमध्ये अक्षय येतोय. इथे मात्र बॅटची कट आणि तिथे सुरेख असं क्षेत्ररक्षण समीकरण येऊन पोहोचलंय. असं म्हटलं जातं की संघामध्ये व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा दुवा असतो. तुम्ही ज्यावेळी मॅनेजमेंटमध्ये अनुभवी खेळाडू असतील ना, त्यांचा अनुभव मात्र या क्षणाला खूप महत्त्वाचा सांगून जातोय. तेच चित्र पाहतोय विशाल मडवी अँड कंपनीच्या माध्यमातून. आपण आता चित्र पाहूया. 2 चेंडू 13. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. इथे मात्र 30 सेकंद बाकी आहेत. 25 मिनिटं जशी पूर्ण होतील तसे आम्ही तुम्हाला पंचांना विनंती करू की एक प्लेयर तुमचा आतमध्ये येईल. पुढचा चेंडू 2 चेंडू 13. इथे मात्र सुरेख फटका, षटकार खेचला जातोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत. आणि मी पंचांना विनंती करेल की एक खेळाडू आपण आतमध्ये आपण घ्यायचा आहे. सुरेख फटका, 2 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता असताना हा षटकार येतोय. मगाशी जसा उल्लेख केला होता की जे खेळपट्टीवर फलंदाज आहेत ना, त्या फलंदाजामध्ये षटकार खेचण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवून दिली ते जतीन याने. जुगाव संघाचा डंका मात्र या षटकाराने तो गाजवतोय. 1 चेंडू 7 धावा असं समीकरण. जर षटकार आला तर सुपर ओव्हर होईल या स्पर्धेतील. 1 चेंडू 7 धावा असं समीकरण. पंचाने सुद्धा त्याचा इशारा केला. पुढचा चेंडू अर्थात या डावातील दोन्ही संघाचं भवितव्य ठरवणारा चेंडू. 1 चेंडू 7 धावा. तर मित्रांनो, हे आयोजन
ही स्पर्धा आणि हा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एकीकडे टीम आपण पाहू शकाल टॉनी टायटन्स, त्यांच्या विरोधामध्ये श्री राधाकृष्ण दिवा, ओमी प्रकाश केडी वर्सेस विशाल तुकाराम मडवी. असा घमासान या AKPL 2025च्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपल्याला एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये, परंतु टायमिंग चुकले गेले आणि हा सामना जिंकतोय. जल्लोष दाखवतोय की आम्ही कुठल्या संघाला बाद केलं या स्पर्धेतून. एक सर्वोत्तम संघ, एक बलाढ्य संघ, ज्या संघाने या स्पर्धेवर मागील 2 सीझन आधी राज्य गाजवलं होतं. श्री राधाकृष्ण दिवा संघ या स्पर्धेतून मात्र पराजित होतोय, बाद होतोय. आणि मात्र टॉनी टायटन्स कोपरखेने संघ पदार्पणातील या स्पर्धेत मात्र सुपर 6 मध्ये मात्र जाऊन पोहोचलाय. अजिंक्यची खेळी, अर्थात इथे पैशांचा वर्षाव जितका झालाय तितकाच वर्षाव त्याच्यावर कोपरखेने गावातील ग्रामस्थांनी आणि खेळाडूंनी सुद्धा केला असेल, कारण अजिंक्यचा फॉर्म परतला होता. चला मॅन ऑफ द मॅच. सामनावीर पुरस्कारासाठी निवड केली जाते, कारण असं म्हटलं जातं की सामन्यामध्ये एखादा क्षण खूप महत्त्वाचा होता. ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर काल अगदी 94+ धावसंख्या सुद्धा पाठलाग केल्या गेल्या, परंतु मोक्याच्या क्षणी ओमी सारखा सर्वोत्तम फलंदाज समोर असताना हर्षलनं मात्र वादळी खेळी करत होता. ते 2 खेळाडू समोर असताना मात्र त्या खेळाडूने संघाला मात्र पदार्पण कमबॅक करून दिलं. अक्षय जगदीश मडवी या खेळाडूला मात्र इथे सामनावीर पुरस्कारासाठी निवड केली जाते. पाया जरूर विघ्नेश रचला होता तो अजिंक्य पाटीलने, परंतु त्यावर कलच चढवला तो अक्षय जगदीश मडवी याने. तसेच अजिंक्य याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक मिलिंद पाटील भाऊ यांच्या माध्यमातून आलंय. गिरीश पाटील बबलू यांच्या वतीने अक्षय मडवीसाठी 2000चं कॅश प्राइज आणि टॉनी मडवी आणि आराध्या अगसकर यांच्या वतीने 2000चं कॅश प्राइज अक्षय मडवीसाठी पारितोषिक आलंय. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर अक्षय जगदीश मडवी. वाटा बॉलिंग, 1 षटक, 1 धाव आणि 3 गडी बाद केलेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजिंक्य पाटील आपण देखील या. वास्तविक पाहता हे दोन्ही खेळाडू आहेत जे मॅन ऑफ द मॅच आहेत आणि हे पारितोषिक देखील दिलं जाईल. चला अजिंक्यसाठी रोख पारितोषिक इथे आपण पाहतोय. टॉनी टायटन्स संघमालकाकडून 2000, मयुरेश म्हात्रे याच्याकडून 1000, मिलिंद पाटील भाऊ यांच्याकडून 1000, सूर्यकांत मडवी यांच्याकडून 500 रुपये हे रोख पारितोषिक